जे डिझायनिंग असतं आणि जे स्टायलिंग असतं त्याच्यामध्ये असं मेजर डिफरन्स काय नाही? तर लिव्हिंग रूममध्ये जर एक किंवा दोनच गोष्टी अशा एक्सक्लुझिव्ह पाहिजे की जिथे लोकांचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. प्लांटर्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आता तर ट्रेंडिंग आहे. जो आपला लिव्हिंग रूम असतो, हॉल असतो, ओके, तर त्यामध्ये असे कुठले फर्निचर्स किंवा कुठल्या वस्तू असल्या पाहिजेत किंवा नसल्या पाहिजेत की ज्याने एक थोडंसं लक्झरियस लुक आपल्या लिव्हिंग रूमला येईल? ॲमेझॉनवर वगैरे 200-300 रुपीजला सुद्धा खूप छान छान ब्युटिफुल ट्रेज मिळतात. मोस्टली बेज आणि व्हाईट बेसवरच लोक जातात. थोडासा गोल्डन टिंज असलेला दॅट लुक्स लक्झुरियस. जसं मी सांगितलं 3 थिंग्स की वूड कलर कोणता आहे तुमचा, तुम्ही फर्निचरचा कोणता रंग घेतलाय, सॉफ्ट फर्निशिंग आणि वॉलचे कलर्स. हे खूप इम्पॉर्टंट. जर तुमचं लाईट परफेक्ट असेल तर 50,000चा सोफा सुद्धा लक्झरी लुक देणार आणि 1.5 लाखाचा असेल जर लाईटिंग नसेल नीट तर मग तो वेस्ट आहे. आणि जसं आता तू सोफ्याबद्दल सांगितलंस तर त्याचं काही सांग ना व्यवस्थित की कुठल्या कलरचा असला पाहिजे, कारण त्यात पण बरेच कन्फ्युजन असतं. वेगवेगळ्या साईजचे लॅम्प्स येतात. एका कॉर्नरला आता सीटिंग आहे तुमचं सोफा सेटिंग, एका कॉर्नरला साईड टेबल ठेवला, एका कॉर्नरला तुम्ही टॉल लॅम्प ठेवा, मस्त दिसतं ते. बरोबर. पण तरी पण एक शेवटचा क्वेश्चन मला तुला विचारायचा आहे, कारण आपली जी ऑडियन्स आहे ती मेजॉरिटी फिमेल्स पण आहेत, म्हणजे महिला आहेत. तर त्यांना अशा काही टिप्स दे ना की ते समजा इंटिरियर डिझायनरची गरज न पडता स्वतः पण काहीतरी चेंजेस करू शकतील समजा घरामध्ये लक्झरियस लुक मिळवायसाठी. समजा आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत एक स्पेशल गेस्ट आहे ज्यांचं नाव आहे जॅस्मिन जाधव. आणि आजचा जो एपिसोड आहे तो आतापर्यंतच्या एपिसोडपेक्षा थोडासा हटके आहे. हा पहिलाच असा व्हिडिओ आहे की ज्या व्हिडिओमध्ये आपण थोडासा हटके टॉपिक कव्हर करणार आहोत. तर मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की इथून पुढे आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढतच जाणार आहे. म्हणून जर तुम्हाला खरंच फायदा करून घ्यायचा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तर जॅस्मिनजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. हॅलो योगेश, हाव आर यू? मी मजेत आहे, तुम्ही कशा आहात? मी पण छान. येस. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमची स्टोरी ऐकायला आवडेल की तुम्ही काय करतात नेमकं. ॲक्च्युली मी इंटिरियर डिझायनर आणि स्टायलिस्ट आहे. ओके. मी या फील्डमध्ये 18 इयर्स झाले काम करते आणि फक्त महाराष्ट्रातच नाही, ऑल ओव्हर इंडिया मी काम करते. दिल्ली, बँगलोर, सो इट्स लाईक पॅन इंडिया. आणि स्पेशली स्टायलिंग म्हटलं सो इन दॅट सीन त्याच्यामध्ये व्हेरायटी ऑफ आस्पेक्ट्स क्लिअर आपल्याला करायला पाहिजे. सो वी आर गोइंग टू डिस्कस दॅट टुडे. ओके. येस. कारण इंटिरियर डिझायनिंग बद्दल आपला पॉडकास्टही झालाय आणि ऐकलंय सगळ्यांनी. पण मग स्टायलिंगचा जो कॉन्सेप्ट आहे, स्टायलिंग बद्दलचे जे बेसिक्स आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार, जे तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे. फॉर दॅट असं नाही आहे की तुम्ही काही प्रो असायला पाहिजे त्या गोष्टीमध्ये. साधी गृहिणी सुद्धा हे थोडेसे टिप्स यूज करून तिचं घर सजवू शकते. म्हणजे आपण हे कन्सिडर करू. तरीही समजा जे डिझायनिंग असतं आणि जे स्टायलिंग असतं त्याच्यामध्ये असं मेजर डिफरन्स काय नेमकं? हो, मेजर डिफरन्स आहे. इंटिरियर डिझायनिंगमध्ये आता फॉर एक्झाम्पल एक रिकामा फ्लॅट आहे, त्याच्याबद्दलचे फॉल सिलिंग लेआउट, आर्किटेक्चरल जे इंटिरियर्सचे जे लेआउट्स असतात ते म्हणा, किंवा जे इलेक्ट्रिकल लेआउट, हे लेआउट्स बनवले जातात. इंटिरियर डिझायनिंगसाठी कमीत कमी 2 ते 3 महिने लागतात. म्हणजे तुमचे लेआउट्स बनतात, व्ह्यूज बनतात, मग ते अप्रूव्ह केले जातात क्लायंटकडून आणि मग ते एक्झिक्युशन पार्ट येतो. इंटिरियर्स कम ऑल ऑफ दिस. बट इंटिरियर स्टायलिंग काय आहे, हा क्रिस्प जॉब आहे. म्हणजे हा फक्त 2 दिवसाचा जॉब असतो. आणि मेनली स्टायलिस्ट जे असतात ते काम करतात मॅक्झिमम कमर्शियल्स, फोटोशूटसाठी. म्हणजे स्पाचा फोटोशूट झाला, किंवा आता मी कमर्शियल प्रॉपर्टीजसाठी एका नामांकित कंपनीसोबत काम करते आहे. सो त्यांचे जे प्रॉपर्टीज आहेत 5 स्टार्स 7 स्टार्स प्रॉपर्टी, सो त्यांचं ब्युटिफिकेशन अँड वी वर्क विथ फोटोग्राफर्स. सो त्या पिक्चर फ्रेममध्ये ती प्रॉपर्टी किंवा तो अँगल कसा ब्युटिफाय दिसेल, ब्युटिफाय करता येईल आपल्याला, ते आपण आस्पेक्ट्स केले जातात, म्हणजे यूज केले जातात. काय प्रॉप्स यूज केले जातात, कुशन्स, थ्रोज, पिलोज, ड्रग्स, खूप प्रकार असतात त्याच्यामध्ये. सो ते मी तुम्हाला सांगेल की इन शॉर्ट हा आपण कसं काय वापरू शकतो गोष्टींना आणि कसं ब्युटिफाय करू शकतो जागेला. सो हा मेजर डिफरन्स आहे म्हणजे इंटिरियर डिझायनिंग आणि इंटिरियर स्टायलिंग मध्ये. ओके. म्हणजे डिझायनिंग म्हणजे बनवणे असं आपण बेसिकली म्हणू शकतो, जे काही डिझाईन्स असतील. आणि स्टायलिंग म्हणजे त्याला आणखी सजवणे. राईट, ब्युटिफिकेशन, एस्थेटिकली डोळ्याला प्लीजिंग. ओके.
एखादा अँगल डोळ्याला प्लीजिंग कसा दिसेल, हे इंटिरियर स्टायलिंगचा जॉब असतो. आता आम्ही स्टायलिंगसाठी क्लायंट सोबत शॉपिंगला सुद्धा जातो, की त्यांच्या लाइकिंग्स, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांना आवडणारे रंग, त्यांना आवडणारे पोर्ट्रेट्स आम्ही मग त्यांच्यासोबत जाऊन परचेस करतो. आणि मग त्यांचं जे पर्टिक्युलर तो एरिया असतो तो पहिले आता व्हिजिट करणार, आणि आफ्टर दॅट त्यांच्या लाइकिंग असं अकॉर्डिंग आम्ही ते शॉपिंग करणार आणि त्यांना ती प्रॉपर्टी सजवून देणार. म्हणजे वी वर्क लाईक दॅट. It's a crisp job for interior styling, I'm saying. Interior designing, it's a proper process. Which goes for 3-4 months to do one project. आणि तू दोन्ही करतेस ना? Yes, we do both. आणि the plus point is we consider वास्तू also, कारण I'm a वास्तू expert also. So कोणत्या डिरेक्शनला कोणता कलर घ्यायला पाहिजे किंवा कोणता एलिमेंट ऍड करायला पाहिजे, दॅट विल गिव्ह यू प्रॉस्पॅरिटी, ग्रोथ, त्या सुद्धा आम्ही कन्सिडर करतो. सो त्यामुळे काय होतं की समोरच्याला एस्थेटिक तर लुक छान मिळतोच, प्लस त्याचे फायदे सुद्धा मिळतात. बरोबर. आणि आम्ही कसं आहे, वी कनेक्ट टू इमोशन्स. आज शेवटी तुमचं घर येते, आज तुम्ही दिवसभर काम करून तुम्ही तुमच्या घरात येता, सो ते घर तुम्हाला प्लीजिंग, हॅपी आणि सूथफुल असलं पाहिजे. यू शुड फील गुड, की घरात यायची इच्छा झाली पाहिजे. यू शुड हॅव पीस ऑफ माइंड. सो ती गोष्ट आम्ही ॲड करतो. So it's not just styling, it is science behind it, because Vastu is also science. बरोबर. की ते आपल्या कलर्स कोणते वापरायचे, कोणता कलर कोणत्या मूडला तुमच्या अफेक्ट करतो, लिव्हिंग रूममध्ये कोणते कलर्स वापरायला पाहिजे, बेडरूममध्ये, किचनमध्ये, अकॉर्डिंग टू दॅट आम्ही स्टायलिंगचे एलिमेंट्स म्हणजे प्रॉप्स काय यूज करायला हवे ते सगळे आम्ही सजेस्ट करतो समोरच्याला, आणि आम्ही ते आम्हाला त्या प्रॉपर्टी सजवून देतो प्रॉपर. पण हे चांगलं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी एकाच छताखाली असं म्हणू शकतो आपण. एक्झॅक्टली. म्हणजे वास्तू असू दे, डिझायनिंग असू दे, स्टायलिंग असू दे, सगळं तू स्वतः करतेस. हो. आता मला सांग की नॉर्मली जे कॉमन पीपल असतात, म्हणजे सामान्य लोक असतात, ते इंटिरियर डिझायनिंग तर करतात छान, पण तरी पण ना तो ग्लॅमर येत नाही त्यांच्या घरामध्ये, की जो किंवा लक्झुरियस लुक नाही येत, की जो म्हणजे श्रीमंत लोक किंवा मोठ्या लोकांच्या घरात येतो तसं आपण ट्राय करतो, पैसे पण खर्च करतो, पण हवा तसा लुक येत नाही. मग अशा कुठल्या मिस्टेक्स आपण करत असतो की ज्यामुळं असं लुक येत नाही प्रॉपर? करेक्ट. सो सगळ्यात आधी ना, एक घर आपण फॉर एक्झाम्पल ते रेंटेड असू दे किंवा स्वतःचं असू दे, एक आस्पेक्ट लक्षात ठेवायचा, 3च गोष्टी तुम्हाला कन्सिडर करायच्या. एक तर तुमचा वूड कलर काय आहे, एक तुमचा भिंतींचा रंग कोणता आहे, आणि एक ॲक्सेंट कलर जो तुम्हाला आवडेल तो. ते काय थर्ड काय म्हटले तू? ॲक्सेंट कलर म्हणजे तो रंग आयदर तो तुमचा वॉलपेपर असू शकतो, एक डिझायनर एलिमेंट आपण म्हणजे एक्स्ट्रा एक काहीतरी एलिमेंट, राईट. सो ते 3च गोष्टी जर तुम्ही 3पेक्षा जास्त केल्या तर मग ते थोडंसं चीपर साईडला जातं. इफ यू वॉन्ट टू गिव्ह लक्झुरियस लुक देन 3च गोष्टी कन्सिडर करायचं. जेवढं मिनिमलिस्टिक ठेवाल तेवढं ते लक्झुरियस दिसतं. काय होतं कधी कधी जे आपण एक्झिबिशनला गेलो किंवा कुठे फिरायला गेलो, आपण बाहेर देशात जातो, तर आपण ना छोट्या छोट्या गोष्टी तिथली आठवण वगैरे घेऊन येतो आणि आपण सगळंच आठवतो आणि सगळं ठेवतो. नो, काय आहे, तुम्ही ओव्हर क्राऊड नाही केलं पाहिजे. फोकल पॉईंट आला पाहिजे, की आता लिव्हिंग रूममध्ये जर 1 किंवा 2च गोष्टी अशा एक्सक्लुझिव्ह पाहिजे की जिथे लोकांचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. तुम्ही जर तिथे खूप गोष्टी ठेवाल ना तर मग दॅट विल नॉट गिव्ह यू लक्झुरियस लुक. आणि मेन म्हणजे कलर ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. व्हाईट, बेज, these are the soothing colors which you should use in living rooms. म्हणजे आता सगळ्या एरियाजचे वेगवेगळे फॅक्टर्स असतात. सो ॲज यू कम फॉर दी कन्सल्टेशन, मग आम्ही ते प्रॉपर तुमच्या साईटवर व्हिजिट करून तुमच्याकडे काय गोष्टी आहेत त्या कन्सिडर करून मग त्या गोष्टी आम्ही प्लॅन करतो प्रॉपर. म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये आपण हे सांगू शकतो की क्राऊडेड नका करू, सिम्पल, जेवढं मिनिमलिस्टिक स्ट्रेट लाईन वर्क ठेवाल तेवढं ते जास्त ब्युटिफुल आणि छान दिसेल. आता थोडंसं कलर कॉम्बिनेशन बद्दल बोलूयात आपण, कारण सगळी जी काय गफलत असते ती तिथंच होते, कलर्स आपण चुकीचे सिलेक्ट करतो. आणि त्यात प्रॉब्लेम पण कसा असतो ना, की ते जे कागदावरती शेड्स असतात ते वेगळे असतात आणि ऍक्च्युअल कलर ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ते वेगळेच वाटतात, वेगळे दिसतात. करेक्ट. तर मग त्याच्यासाठी काही ऍडवाइस वगैरे? हो, एक गोष्ट सांगू, व्हाईट इज द युनिव्हर्सल कलर. जर तुम्ही हा पण एक विचार केला की बाबा मला वर्षभर माझं घर छान फ्रेश ठेवायचं असेल, समजमध्ये व्हाईट गोज व्हेरी गुड. पण मग व्हाईट मध्ये पण म्हणजे प्रॉपर व्हाईट शेड्स असतात, शेड्स असतात, ते व्हाईट शेड्स पण आम्ही सांगतो ना तुम्हाला
की कोणता व्हाईट शेड, कारण त्याच्यामध्ये क्रीमिश असतो, बेज, म्हणजे खूप प्रकार आहेत. एक हॉस्पिटल व्हाईट पण असतो जो एकदम व्हाईट असतो, ज्याला असं थोडंसं टिंज असतं, तो आपण घरी नाही घेऊ शकत. अगेन लाईक आय सेड की लाइटिंग ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. सो लाइटिंग वॉर्म व्हाईट आपण घेतलेली आहे, त्याच्यासोबत वॉलचा कलर काय घेतलेला ते मॅच करणं खूप गरजेचं असतं. ते डिझायनरच करू शकतो, बिकॉज त्यांना ती आय असते की नाही ह्याच्यासोबत हातचा रंग जाईल. सो व्हाईट गोज युनिव्हर्सली. विंटर्समध्ये म्हणा किंवा रेनी सीझन, जेव्हा खूप अंधार असतो घरामध्ये, जर तुमच्या घरात व्हाईट कलर असेल, मग इन दॅट केस ॲक्सेंट काय वापरायचे, तुम्ही सोफ्यावर कुशन्स जे आहेत ते गोल्डन वापरा. त्या कुशनसोबत थ्रो गोल्डन कलरचा वापरा, बेज कलरचा वापरा. ॲक्सेंट म्हणजे तुम्ही एक छान ग्रीन कलरची पिलो ठेवू शकता जर बेज कलरचा तुमचा सोफा असेल. सो कलर्स जे आहेत ना, भिंतींवर नाही वापरायचे. कलर्स वापरायचे ते तुमच्या लूज आस्पेक्ट्समध्ये, कुशन्स, कव्हर, सोफा, कर्टन्स, याच्यामध्ये कलर्स ॲड करायचे. भिंती तुम्ही जेवढ्या सटल प्लेन ठेवाल ना, तेवढ्या तुम्हाला प्ले करायला जास्त चान्सेस मिळतात या फॅक्टर्समध्ये. ग्रीन ॲड करा. प्लांटर्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आता तर ट्रेंडिंग आहे की आता मोठे मोठे पॉट्स विथ ब्युटिफुल प्लांटर्स हे आता इन आहे, म्हणजे आता इंटिरियर्समध्ये ट्रेंडिंग आहे. सो या गोष्टी तुम्ही ॲड केल्या ना, स्पेसिफिकली कलर, आय विल से इफ यू प्ले इन व्हाईट अँड प्ले विथ युअर फर्निचर आयटम्स. ओके, म्हणजे ही गोष्ट तू थोडी इंटरेस्टिंग सांगितली की म्हणजे वॉल्सचे जे कलर्स आहेत ते आपल्याला सिम्पल ठेवायचे आहेत. एक्झॅक्टली. आणि जे काही व्हाईट वॉलवर जेव्हा तुम्ही छान पोर्ट्रेट लावता ना, तर ती उठून दिसते. एक्झॅक्टली. किंवा त्याच्यावर तुम्ही ब्युटिफुल आर्टिफॅक्ट लावा. व्हाईटवर कोणताही रंग जातो. व्हाईटमध्ये पण शेड्स असतात ऑब्व्हियसली. त्या शेड्समध्ये कमी जास्त थोडंसं येलो टेंज, बेज, हे बेज वॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही जाता, तर या गोष्टी तुम्हाला खरंच म्हणजे चांगला लुक आणि लक्झुरियस जे आपण म्हणतोय ना, ते तुम्हाला अक्वायर करू शकता तुम्ही. आता कलर्सबद्दल तर तू सांगितलं समजा बऱ्यापैकी, पण मग मला हे पण विचारायचं की जो आपला लिव्हिंग रूम असतो, हॉल असतो, ओके, तर त्यामध्ये असे कुठले फर्निचर्स किंवा कुठल्या वस्तू असल्या पाहिजेत किंवा नसल्या पाहिजेत की ज्याने एक थोडंसं लक्झुरियस लुक आपल्या लिव्हिंग रूमला येईल? कारण खूपच गर्दी पण करून टाकतो आपण बऱ्यापैकी. सी, लिव्हिंग रूम कसा डिझाईन करायचा, सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्हाला साईज बघायला पाहिजे. लिव्हिंग रूमचा साईज काय आहे. आता सोफा जेव्हा खरेदी करतो तुम्ही, तर तो 5 फुटाचा पण सोफा येतो आणि 7 फीटचा पण सोफा येतो. बरोबर. सो अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला तो साईज ठरवायला लागतो की तुमच्या लिव्हिंग रूममध्ये किती साईजचा 3 सीटर सोफा पाहिजे. ठीक आहे, 3 सीटर एक सोफा झाला, सिंगल सीटरचे 2. नॉर्मली आपलं स्टँडर्ड आपल्याकडे लिव्हिंग रूम मध्ये तो सेटअप असतो, राईट. मग त्याच्यासोबत एक सेंटर टेबल कंपल्सरी पाहिजे, कॉर्नर टेबल्स पाहिजे 2 तरी, बरोबर. म्हणजे गेस्ट आले की त्यांनी पिलेला पाण्याचा ग्लास, जर सेंटर टेबल थोडा दूर असेल तर साईड टेबल असेल तर जास्त कन्व्हिनियंट राहतं, राईट. या गोष्टी तर बेसिक आहेत. टीव्ही युनिट, खाली एक लेज तरी पाहिजे, सो दॅट ते टाटा स्कायचे किंवा काय ते बॉक्सेस असतात ते ठेवू शकतो. राईट. दिस इज मिनिमलिस्टिक. आफ्टर दॅट ॲड ऑन्स काय करायचे. आता आपण येतो स्टायलिंगमध्ये. हे झाला इंटिरियरचा पार्ट. स्टायलिंगमध्ये काय करायचं, सेंटर टेबल आहे तुमचा, छान तिथे एक ब्युटिफुल प्लेट्स मिळतात मार्केटमध्ये. तुम्हाला लिटरली ॲमेझॉनवर वगैरे 200-300 रुपीजला सुद्धा खूप छान छान ब्युटिफुल ट्रेज मिळतात. वुडनचे ट्रेज मिळतात. त्या वुडन ट्रेमध्ये काय करायचं, सेंटेड कॅन्डल्स मिळतात किंवा एअर प्युरिफायर, एअर म्हणजे ज्याने तुमच्या घरामध्ये सुगंधित वातावरण राहावं, ब्युटिफुल म्हणजे ऑरा, एक वाइब क्रिएट करायची आपल्याला. सो त्या प्लेट ठेवायची, त्याच्यामध्ये छान आजकाल फ्लावर्स पण मिळतात, आर्टिफिशियल फ्लावर्स ऑल्सो, म्हणजे ते दिसताना एकदम रिअल दिसतात, बट दॅट ऑल्सो गिव्ज यू अ व्हेरी ब्युटिफुल इफेक्ट इन युअर लिव्हिंग रूम. सो तो एक प्लेट ठेवा तुम्ही. आफ्टर दॅट छोटे छोटे आर्टिफॅक्ट्स तुम्हाला, जसं मी सांगितलं ॲमेझॉनवर 400-500ला छोटे छोटे वासेस, खूप सुंदर सुंदर वासेस मिळतात, कलरफुल. वासेस म्हणजे नेमकं काय? वासेस म्हणजे फ्लावर पॉट. ओके. खूप छान छान आजकाल डिफरंट शेप, साइजेस इतके ब्युटिफुल मिळत आहेत ना. आणि सेकंड थिंग, ॲड प्लांटर्स, ग्रीन्स.
जेव्हा तुम्ही ग्रीन ऍड करता, आता काही लोकांचं असं असतं की बाबा मला खरी झाडं नको आहेत. आता मार्केटमध्ये इतके छान शॉप्स आलेले आहेत जिथे तुम्हाला एकदम रिअल फील करणारे तुम्हाला लिव्स पासून फ्लावर्स पासून खूप सुंदर सुंदर गोष्टी मिळतात. सो ते ऍड करा तुम्ही. ओके. आणि वेन वी गिव्ह द कन्सल्टेशन ॲट दॅट पॉईंट, मग आम्ही कोणत्या दिशेला कोणतं झाड असायला पाहिजे अकॉर्डिंग टू दॅट मग आम्ही समोरच्याला ॲडवाईस करतो. बरोबर. म्हणजे दॅट इज अ प्लस पॉईंट इफ यू कम विथ अस. किंवा जर तुम्ही तुमच्या ह्याने करणार असाल तर मग हे तर आयडिया आहेच की तुम्ही ग्रीन प्लांटर ॲड करा, मग तो कोणत्याही दिशेला असू दे. इट लुक्स गुड, इट गिव्स यू एस्थेटिक्स. किंवा आता सोफ्याची बॅक वॉल झाली, आता तुम्हाला एक एलिमेंट ॲड करायचं आहे. फर्स्ट थिंग तुम्ही वॉलपेपर वापरू शकता. आता सगळ्या भिंती तर तुम्ही वॉलपेपर नाही करू शकत. आता बरेच लोक म्हणतात की नाही वॉलपेपर आणि पेंट कन्फ्युजन असतं. नाही, आता 4 भिंती आहेत आपल्याकडे. बरोबर. 4 भिंतींना आता वॉल्स आले, विंडोज आले, टेरेस असतं अटॅच्ड बऱ्याच वेळा लिव्हिंग रूमला, राईट. सो तुमच्याकडे भिंत राहिलीच काय, मग इन दॅट केस तुम्हाला वॉलपेपर वापरायचा असेल तर तो टीव्ही युनिटच्या वॉलला वापरा. एक कन्फ्युजन आणखी एक असतं की वॉलपेपर म्हणजे सोफ्याच्या बॅक साईडला वापरायचं की टीव्ही युनिटच्या साईडला वापरायचं. करेक्ट, दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. सोफ्याच्या बॅक वॉलला आता ते बॅलन्सिंग असतं. जर तुम्ही टीव्ही युनिटला वापरलं तर मग सोफ्याची बॅक वॉल नाही वापरायची, मग तिथे आर्ट इफेक्ट लावायचा. ओके. भिंतीवर. सो दॅट इज मच इझियर. जर तुम्ही सोफा बॅक वॉल पूर्ण वॉलपेपर केली तर मग तो ह्यूज मास होऊन जातो, कारण मॅक्झिमम टाइम सोफ्याची बॅक वॉल ही डेड वॉल असते. आणि एवढी मोठी वॉल जर तुम्ही वॉलपेपर केलं ना तर मग बाकीच्या गोष्टींची ब्युटीच जाते, म्हणजे ते हायलाईट एलिमेंटच नाही राहत. बरोबर. सो वी सजेस्ट की तुम्ही टीव्ही युनिटमध्ये, कारण वॉलपेपर इज अ बजेटवाला थिंग, की तुम्ही तिथे खूप पैसे सेव्ह करू शकता. आज लिटरली म्हणजे 3,000 पासून खूप छान क्वालिटीचे वॉलपेपर्स मिळतात. सो तुम्ही ते एस्थेटिकली, आणि वॉलपेपरचा बेस्ट पार्ट असा आहे की तुम्हाला बोर झालं ना तुम्ही काढा, दुसरा लावा. एक्झॅक्टली. आफ्टर 2 years, 3 years, सोपं एकदम, व्हेरी इझी. पण त्यात पण काय प्रॉब्लेम होतो ना की कधी कधी असं होतं की आपल्याला असं नॉर्मल वॉलपेपर पाहायला छान वाटतं, पण ऍक्च्युअल मध्ये आपण ज्यावेळेस प्लेस करतो खूपच अशी गर्दी गिचमिड असं वाटतं कधी कधी. मग त्यात काही सजेशन वगैरे देशील का तू? म्हणजे नाही, मग इन दॅट केस काय करतात कधी कधी ना, काही आपल्याला जर एखादी गोष्ट आवडली वॉलपेपर मधली तर त्याचा मोठा साईज, एनलार्ज साईज आपल्याला कंपनीवाले ज्यांच्याकडून आपण हायर करतो ते लोक आपल्याला एनलार्ज साईज आपल्याला दाखवतात. ओके. या. सो आमच्याकडे तरी आम्ही जेव्हा डिझायनिंग जेव्हा करतो ना, ॲट दॅट पॉईंट आता आम्हाला तर विजन असतं कोणता वॉलपेपर चांगला दिसेल, बट जेव्हा क्लायंट स्वतः जातात तर ॲट दॅट पॉईंट तुम्ही बारीक डिझाईन सिलेक्ट करा. तुम्ही मोठे मोठे डिझाईन जिथे इंट्रिकेट डिझाईन असतात तसे घेऊ नका. ओके. बिकॉज काय होतं ते बटबटीत दिसतं. जेवढं तुम्ही सायलेंट आणि सॉफ्ट एजेसवाले सिम्पल छोटे फ्लावर्सवाले घ्याल तर ते अंगावर पण येणार नाही. आणि बेस जो आहे ना वॉलपेपरचा तो कंपल्सरी बेज और व्हाईट असला पाहिजे. ओके. म्हणजे त्याच्यावर बेज अँड व्हाईट, तर तो अंगावर येणार नाही आणि बटबटीत पण दिसणार नाही. म्हणजे जे ते जे म्हटलं ना, कारण कॅटलॉग्स तर छोटेच येणार, ते काय मोठे येत नाही, पण जो तो रोल सुद्धा येतो. आता वॉलपेपर रोल्समध्ये येतात आणि जेव्हा आपण ऑर्डर करतो अकॉर्डिंग टू आर साईज ते 2 रोल किंवा 3 रोल किती लागतात तर ते ऑन साईट ते डिसाईड केलं जातं की किती आपल्याला टोटल लागणार आहे. सो मग ते एजेस जिथे कट होतात तिथे मग ते जॉईंट आणि ते सगळं ते वॉलपेपरवाले मॅनेज करतात. बट द सीन इज की जेव्हा तुम्ही छोटी डिझाईन घेता तेव्हा ते अंगावर येत नाही. दिस इज द आयडिया अबाउट. ओके ओके, कळालं. आता जे काही पडदे असतात ते पण एक महत्त्वाचा रोल प्ले करतात समजा लिव्हिंग रूममध्ये, तर त्याबद्दल काय ॲडवाईस करशील? सो कर्टन सिलेक्ट करताना सगळ्यात आधी एक तर तुमचं अराउंड फर्निचर कोणत्या रंगाचं आहे. आता ब्राऊन्समध्ये सुद्धा खूप डिफरंट शेड्स येतात, काही लोकांना ब्राऊनच आवडत नाही, सो दे गोज फॉर व्हाईट फर्निचर ऑल्सो. सो कलर्स त्याच्यावर पण डिपेंड असतात. मोस्टली बेज आणि व्हाईट बेसवरच लोक जातात. थोडासा गोल्डन टिंज असलेला दॅट लुक्स लक्झुरियस कर्टन्समध्ये मी जे सांगते तुम्हाला, विच गोज विथ एव्हरीथिंग. म्हणजे सोफा जर तुमचा ॲक्सेंट असेल की ग्रीन कलरचा असा सोफा असेल तरीसुद्धा त्याच्यासोबत बेज अँड व्हाईट कर्टन जातील 100%. किंवा ब्लू असू दे, किंवा आजकाल ट्रेंड आहे की एक सोफा वेगळ्या रंगाचा असतो, 2 सोफे सेम रंगाचे असतात. सो दीज आर ट्रेंडिंग. आणि जेव्हा तुम्ही स्वतः तुमचं घर सजवता आहे तर तुम्ही एक्सपेरिमेंट करा ना. इट लुक्स नाईस बट यू शुड बी मिनिमलिस्टिक. असं नाही आहे की तुम्ही खूप गोष्टी जर आणून ठेवल्या
आणि अगदीच म्हणजे त्याला साम्य नसेल एकमेकांशी तर तो थोडासा ऑफबीट जाऊ शकतो. बरोबर. सो तो थोडा विचार करायला पाहिजे. पण जेवढं सॉफ्टर टोन्स असतील ना कर्टन्सचे तेवढे बेटर राहतील तुमच्यासाठी. आणि जर अगदीच कलर घ्यायचाच असेल तर मग त्याच्यामध्ये त्या कलरची स्मॉल डिझाईन घ्या जी अगदी अंगावर येणार नाही. जास्त डार्क नाही वाटणार. एक्झॅक्टली, जास्त डार्क नाही वाटणार. यातून मला एक आलंय समजा की तू लिव्हिंग रूम बद्दल असं बोललीस की त्याची वाईब थोडीशी फ्रेश असायला हवी. करेक्ट, लाईट असायला हवी, वेलकमिंग असायला पाहिजे की असे डार्क कलर्स जास्त यूज नाही करायचे. ओके, एखादा एलिमेंट आपण देऊ शकतो पण मोस्टली जे असेल ते थोडंसं लाईट, सॉफ्ट अँड सटल. ओके, सॉफ्ट असलं पाहिजे की बाबा बाहेरच्या कोणी आलं तर वाव इफेक्ट जो आपण म्हणतो जे एक्सपेक्टेड असतं ते त्याच्यामुळेच येणार. जसं मी सांगितलं 3 थिंग्स की वूड कलर कोणता आहे तुमचा, तुम्ही फर्निचरचा कोणता रंग घेतलाय, सॉफ्ट फर्निशिंग आणि वॉलचे कलर्स. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. पण वूड कलर मध्ये पण बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं की एकदम डार्क असायला हवं की लाईट असायला हवं की थोडं सागवानी त्या टाइप मध्ये असायला हवं. काय मग त्याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात आधी ना तुम्ही स्वतः रिसर्च करा. ओके, की तुम्हाला कोणत्या टाईपचं इंटिरियर्स आवडतंय. आता इंटिरियर्स मध्ये सुद्धा 16 प्रकार आहेत. ओके, बोहेमियन इंटिरियर्स, इंडियन वाडा स्टाईल इंटिरियर्स, मॉडर्न इंटिरियर्स, कंटेम्पररी, सो मेनी थिंग्स आर देयर. सो तुम्ही स्वतः बसा, पिंटरेस्ट आहे तुमच्याकडे, त्याच्यावर रिसर्च करा की बाबा एक्झॅक्टली मला कोणता कलर आवडतोय, कोणती वाईब्स आवडत आहे. मग अकॉर्डिंग टू दॅट आता आपल्याकडे मरिनो लॅमिन झाला किंवा ग्रीन लॅम झाला, खूप ऑप्शन्स आहेत मार्केटमध्ये. तुम्ही प्लायवूडवाल्याच्या दुकानात जाल ना तो मग तुम्हाला दाखवतो किंवा तुम्हाला लक्षात येतं की बाबा नाही कोणता रेड टोनकडे जाणारा वूड कलर आहे, कोणता ग्रे टोनकडे जाणारा वूड कलर आहे. तर हे तुम्हाला लक्षात येतं मग की तुमचं लाइकिंग काय. म्हणजे ते इझी पडतं तुम्हाला सिलेक्ट करायला. म्हणजे लूज फर्निचर जरी तुम्ही आता फॉर एक्झाम्पल रेंटेड प्लेसेस आहेत त्या ठिकाणी कसं असतं की तुम्ही जास्त वॉल्सवर वगैरे काही करू नाही शकत. सो मग इट प्लेस वूड कलर इम्पॉर्टंट प्ले करतो कारण ते लूज फर्निचर आहे. सो ते तर तुमच्या हातात आहे. सो इन दॅट केस मग तुम्ही ते जरा रिसर्च करावं लागेल, तुम्हाला होमवर्क करावं लागेल की बाबा आता तुम्ही एकटेच नाही राहत, आता तुमची घरात वाईफ आहे, बरोबर, मुलं आहे, म्हणजे सगळ्यांना काय आवडतंय. कारण घर हे सगळ्यांचं आहे. सो सगळ्यांचे तुम्हाला विचार घेणं गरजेचं असतं. एकाच्याच मनाने चालणं नाही चालत. बिकॉज दॅट्स अ हॅपी प्लेस, राईट. आपण जेव्हा घरी येतो ते वाईब्स जर आपल्याला हवे असतील तर सगळ्यांची इच्छा, सगळ्यांचा थॉट, सगळ्यांचा माइंडसेट हे आपण बघणं गरजेचं आहे. सो तुम्ही तशा प्रकारे म्हणजे रेफरन्सेस काढून तुम्ही जरा होमवर्क करा, सगळ्यांना विचारा की बाबा तुला काय आवडतंय, ह्याच्यातलं काय आवडतंय. सो यू विल अंडरस्टँड. ओके, म्हणजे ही गोष्ट छान सांगितली तू की आधीच कुठली स्टाईल तुम्हाला हवी आहे, जसं की इंडियन हवी आहे, दुसऱ्या टाईपची. तर मग ते जर लक्षात आलं तर मग बाकीच्या बऱ्याच गोष्टी इझी पडतात. राईट. ओके ओके. आता जसं तू रेंटेड हाऊस बद्दल सांगितलंस तर याच्याबद्दल थोडंसं आणखी डिटेलमध्ये सांग ना, कारण मोस्टली आजकाल 70% लोकांचं रेंटेडच राहतात. आय हॅव सम पीपल की बाबा जॅस्मिन आम्ही आता कसं असतं स्पेसिफिकली IT पीपल, आता तर बऱ्याचशा लोकांचे वर्क फ्रॉम होम्स आहेत पण जे सिनियर पोस्टवर आहेत दे हॅव टू गो देअर ऑफिसेस, राईट. सो मग इन दॅट केस आता नेटिव्ह प्लेस कुठे दुसरीकडे, तर सगळ्या ठिकाणी थोडी तुम्ही प्रॉपर्टी परचेस करत राहणार ना. सो दे गो फॉर अ रेंटेड प्लेसेस. सो मग इन दॅट केस आम्ही काय करतो की त्यांच्यासाठी खूप छान असं पहिले तर लूज फर्निचर घेतो की जे जर दुसऱ्या शहरांमध्ये ते शिफ्ट झाले तर ते लूज फर्निचर तर ते कॅरी करू शकतात 100%. राहिली गोष्ट वॉल्सची. आता वॉल्समध्ये कसं असतं की आता काही म्हणजे जे ओनर्स असतात ते म्हणतात की जास्त होल्स नाही करायचे, राईट, काही जास्त हँग नाही करायचे. मग इन दॅट केस आम्ही काय करतो की सिम्पल सोबर एक तर वॉल पेंट, ते तर आपल्याला फ्रीडम असतं, बरोबर, ठीक आहे. वॉल पेंट केला, दुसऱ्या ठिकाणी एक ॲक्सेंट म्हणून एक तर आता खूप छान छान वॉल पॅनल्स यायला लागलेत मार्केटमध्ये जे इझी टू स्टिक ऑन असतात की त्याचे पेस्टिंग असतं, त्याला मागून त्याला अडेसिव्ह असतं, फक्त तो रॅप काढायचा आणि चिटकवायचा. असे आपण ॲड ऑन करून म्हणजे जिथे इन फ्युचर जर वर्ष दीड वर्षाने त्यांनी घर सोडलं तरी तर ते फक्त पेस्टिंग काढायचं आणि वॉल इज ॲज इट इज. सो हे खूप फ्रीडम आता मार्केटमध्ये इतके छान छान गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट जर हुक्स लावायची असतील तर अडेसिव्हवाले 5 kgs पासून तर 10 kgs पर्यंत सुद्धा आता अडेसिव्हचे हुक्स येतात की जे तुम्ही पेस्ट केले टिकतात, ते टिकतात. आम्हाला जे माहिती आहेत ना, हो 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 100%. म्हणजे त्याच्यावर लिहिलेलं असतं की हे 5 kgs उचलू शकतात म्हणून आणि 10 kgs उचलू शकतात, म्हणजे वेट करू शकतात. सो तसे मिळतात, म्हणजे वी हॅव दॅट. ओके ओके. तुमच्या साईडला असतील, कारण मी ट्राय केले 3 kgचे पण ट्राय केले, 5 kgचे पण केलेत.
पण ते निघून जातात. हो हो, आय अंडरस्टँड दॅट. कारण ते काय आहे, ते तुम्ही नॉर्मल स्टेशनरीच्या दुकानातून आणत असाल. हा फरक आहे. एक्झॅक्टली, तो फरक आहे. कारण आम्ही कसं इंटिरियर्स मध्ये असल्यामुळे हार्डवेअरच्या दुकानात ते प्रॉपर मिळतात आणि त्यांना ते सांगावं लागतं की नाही मेरे को हुक वैसा चाहिए, तर मग ते बरोबर ते देतात जे पेस्टिंगचे असतात ते, कारण त्याचं अडेसिव्ह खूप स्ट्रॉंग असतं. सो ते असं इझिली पटकन निघत नाही. बट होल होत नाहीये ना, दॅट्स आवर पॉइंट. त्याच्यासाठीच तर करतोय ना. एक्झॅक्टली, दॅट्स आवर पॉइंट. सो दीज थिंग्स वी यूज. पॅनलिंगसाठी अडेसिव्ह वाले जे पॅनल्स असतात ते वापरतो. राहिली गोष्ट कर्टन्स तर आपल्याला ते आपले आपले घ्यावेच लागतात. सो दॅट इज लाईक इश्यू नसतो समजा रेंटवरती जरी असलं तुम्ही. एक्झॅक्टली. आणि बाकी तर सगळं लूजच फर्निचर आहे ना, आपण फिक्स काही करतच नाहीये. म्हणजे वॉर्डरोब्स पासून साईड टेबल, सेंटर टेबल, ब्युटिफिकेशन जे मेन इम्पॉर्टंट आहे. सी, रेंटेडमध्ये जेव्हा आपण राहायला जातो आपल्याला काय पाहिजे, एक तर वॉर्डरोब, बेड, साईड टेबल्स. बरोबर. दीज आर द मेन आस्पेक्ट. हे सगळं आम्ही आम्ही क्लायंटला पण परचेस करायला हेल्प करतो. ऑर एल्स त्यांनी जरी आणले असतील, मग ब्युटिफिकेशन आम्ही काय करतो माहितीये, जे बेड्स असतात, बेडवर जे कुशन्स असतात ते आम्ही त्यांना छान घेऊन देतो, किंवा आम्ही त्यांना वेबसाईट सांगतो की तुम्ही इथून परचेस करा. आफ्टर दॅट बेडवर जे कम्फर्टर असतात, ब्लँकेट्स आपण जे जुन्या काळी म्हणायचो, आता नवीन ट्रेंडिंगमध्ये कम्फर्टर आहेत. बेड ब्युटिफुल कसा दिसेल, एक तर आता फिटेड बेडशीट्स पण मिळायला लागल्या आहेत, त्या तुम्ही वापरा टू गिव्ह दॅट लक्झुरियस लुक. आफ्टर दॅट त्याच्यावर कम्फर्टर आणि त्याच्यावर रनर असतो. जो रनर आणि जे कुशन्स असतात ते मॅचिंग असतात. सो दॅट ते अल्टिमेटली दॅट गिव्ज यू अ लक्झुरियस लुक. आणि जेवढं सिम्पल आणि स्ट्रेट लाईन ठेवाल तेवढं ते ओपन अप करतं स्पेस. सो रेंटेडमध्ये आम्ही सांगतो की जेवढं मिनिमल फर्निचर घ्याल ते बेस्ट आहे. ब्युटिफिकेशन जे आहे तुम्ही आर्ट इफेक्ट्समध्ये घ्या. जसं मी सांगितलं, फ्लॉवर पॉट, वासेस घ्या, पेंटिंग्स घ्या, किंवा प्लांटर्स ॲड करा, रग्स ॲड करा सेंटर टेबलच्या खाली. जे तुम्ही थ्रोज टाकता सोफ्यावर ते तुम्ही ब्युटिफुल टाका. कुशन्स ॲड करा सोफ्यावर. सो या गोष्टीने ना ऑटोमॅटिकली एलिमेंट ॲड होतात आणि ते अपलिफ्ट करतात. तुम्ही जे लक्झुरियस लुक तुम्हाला हवं आहे, नॉट नेसेसरी एव्हरी टाईम यू हॅव टू कन्सिडर अँड गो फॉर द इंटिरियर डिझायनर. स्टायलिस्ट सुद्धा तुम्हाला 2 दिवसात तुमचं घर ब्युटिफाय करून देऊ शकतात. आणि ते पण तुमच्या आवडीप्रमाणे, की बाबा नाही मला हा रंग नाही आवडत, किंवा कधी कधी असतं ना यार, म्हणजे गृहिणींचं असतं की नाही मला माझ्या आवडीचं हवं. शेवटी ती राहणारी असते राईट घरामध्ये. सो आम्ही मग त्यांना घेऊन जातो सोबत, त्यांना शॉपिंग करवतो की हे बघा, हे आम्ही सजेस्ट करतो त्यांना. सो इट गिव्ज अल्टिमेटली, म्हणजे सिम्पल ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेंडिंग, आता जे गोष्टी ट्रेंडिंगमध्ये, कुशन कव्हर्स, ब्युटिफुल डिझाईन केलेले कुशन कव्हर्स खूप छान छान मिळतात. नाहीच तर ऑनलाईन मागवा. अमेझॉनवर तर खूप छान छान गोष्टी अवेलेबल आहेत. जस्ट यू हॅव टू टाईप कुशन कव्हर्स. ऍक्च्युली त्यात म्हणजे अवेलेबल आहेत, प्रॉब्लेम तो तर नाहीच आहे समजा, पण सिलेक्शनचा प्रॉब्लेम असतो की सिलेक्शनचा. तुम्हाला सांगू, बेज, व्हाईट हे तुम्हाला कधीच ऑड जाणार नाही. सगळ्यात रूल असा आहे, तुमच्याकडे एक गोष्ट बेज असली पाहिजे, बेज किंवा व्हाईट. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही ग्रीन टाका, ब्लू टाका, कोणताही कलर टाका, तो भारीच दिसणार. पण तो मिनिमलिस्टिक असायला पाहिजे. तो ओव्हरडू नाही करायचा. ओव्हरडू केला तर मग ते थोडंसं लोअर साईड जातं. ते आहे. आता बेडरूम बद्दल सांग ना. जसं आपण लिव्हिंग रूम बद्दल तर बरंच डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. बेडरूम बद्दल आणखी काय करू शकतो आपण? बेडरूम जर स्मॉल असेल, आता जसं आम्ही ऑब्झर्व करतो आहे की खूप छोट्या एरियाजमध्ये, म्हणजे लिटरली 700 स्क्वेअर फीटमध्ये सुद्धा लिव्हिंग रूम बेडरूम दिलं जात आहे. आता बिल्डर खूप काटछाट करत आहे, खूप छोटे छोटे एरियाज. मग इन दॅट केस आम्ही काय करतो की जेव्हा आम्ही फर्निचर्स घेतो किंवा डिझाईन करतो ॲज अ डिझायनर ऑल्सो, सो आम्ही स्ट्रेट लाईन्स घेतो, म्हणजे वर्टिकल. आडव्या लाईन आम्ही कट नाही करत, कारण आडवं कट केलं ना तर मग ते विजन कट होतं, व्हिज्युअल म्हणजे जे आपण म्हणतो ते. सो जर वॉर्डरोबचे शटर्स असतील, वॉर्डरोबचे शटर्स घेताना आम्ही अखंड शटर्स घेतो. आता काही काही ठिकाणी खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन केले जातात वॉर्डरोबचे. इथे खालचे शटर वेगळे असतात, वरचे शटर वेगळे असतात. नो, इन दॅट केस मग आम्ही काय करतो, टॉप टू बॉटम एक शटर, असे 2 किंवा 4, सिम्पल. सो ते कॉम्प्लिकेट करत नाही. आलो आता बेडरूममध्ये सगळं क्लटर फ्री ठेवायचं, पसारा ठेवायचा नाही. ज्या गोष्टी ज्या गरजेच्या आहेत त्या तेवढ्या पुरतं बाहेर काढल्या
आणि लगेचच आत टाकल्या तरच ते क्लटर फ्री आणि सिम्पल दिसेल. ओके. दुसरी गोष्ट, जसं मी आत्ताच सांगितलं की बेडरूम आपण कसं ब्युटिफाय करू शकतो. फिटेड बेडशीट्स मिळतात, त्या तुम्ही घ्या नॉर्मल बेडशीट घेण्यापेक्षा. त्याबरोबर तुमच्या जे मॅट्रेस असतात त्या मॅट्रेसला बरोबर हगिंग असतात तर त्या दिसायला पण खूप छान शीक दिसतात. राईट. त्याच्यानंतर जे आपल्या झोपायच्या पिलोज असतात त्या असतातच एक्स्ट्रा आपल्या, पण त्याच्यासमोर अजून जरा 2 किंवा 4 ॲड ऑन करा. आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या सायझेसच्या कुशन्स मिळतात, म्हणजे 16 इंच बाय 16 इंच, 18 इंच बाय 18 इंच. सो अशा वेगवेगळ्या साईजच्या सुद्धा, म्हणजे सिलेंड्रिकल, रेक्टँगल, छान त्या ब्युटिफुल मिळतात आपल्याला मार्केटमध्ये. सो त्या तुम्ही घ्या, त्याने सजवा. मॅचिंग रनर घ्या. ओके. जेवढं तुम्ही स्ट्रेट लाईन ठेवाल ना, सिम्पल आणि क्लटर फ्री, तेवढी तुमची बेडरूम मोठी दिसते. ओके. प्लस आता बेडरूम म्हटलं की लोक कलर्स बद्दल पण विचारतात. राईट. सो कलर्स हे तुम्हाला सुदिंग पाहिजे, तुम्हाला झोप आली पाहिजे. मोस्टली ना मॅक्झिमम लोक ग्रीन किंवा ब्लू कलर, डार्क कलर घेतात. पण सेकंड थॉट असा पण असतो की जर तुम्ही ब्लू आणि डार्क कलर घेतले ना तर ती रूम छोटी दिसते. ते सुद्धा एक चॅलेंज आहे. सो मग इन दॅट केस काय करायचं की तुम्ही जे कुशन कव्हर्स जसं मी आता सांगितले त्याच्यामध्ये तुम्ही ब्लू ऍड करा. बाकीच्या एरिया सटल ठेवा. कर्टन्स मध्ये ऍड करा. कर्टन्स असतातच, म्हणजे कमीत कमी एक विंडो तर असेल. बरोबर. मोठी विंडो किंवा छोटी विंडो, तर त्या विंडोजला तुम्ही कलर ऍड करा. बाकीच्या वॉल्स तुम्ही सटल राहू द्या, शांत राहू द्या, म्हणजे त्या लाऊड नाही करायचे. कलर सिलेक्शन कुठलं असलं पाहिजे? ब्लू, ग्रीन्स हेच तुम्हाला सुदिंग असतात, काम इफेक्ट जे देणारे असतात. पण त्यात लाईट समजा ना, लाईट शेड्स वगैरे किंवा कसं? लाईट शेड्स म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, बेस शुड बी व्हाईट. व्हाईट और स्पेसिफिकली आता जे इंटिरियर्स वाले त्यांना सगळ्यांना लगेच कनेक्ट होईल ते मॉर्निंग ग्लोरी इज द सेफेस्ट कलर. तो पूर्ण व्हाईट पण नाही आहे, तो बेजकडे पण नाही जात, तो असा थोडासा असा येल्लो टिंच अगदी हलका देणारा आहे, बट दॅट गोज वेल विथ इंटिरियर्स. तुम्ही साध्या पेंटरला जरी सांगितलं ना तरी त्याला लक्षात येईल की अरे हे इंटिरियर्स रिलेटेड आहे. मॉर्निंग ग्लोरी इज द सेफेस्ट ऑप्शन टू हॅव वॉल कलर. आम्हाला माहित नव्हतं. हो, दॅट इज सेफेस्ट कलर. या सेफेस्ट कलर आणि खूप कॉमन कलर आहे तो, म्हणजे इंटिरियर्स वाल्यांना तर माहितीच आहे हे, नॉर्मल लोकांना नाही माहिती. जे म्हणजे तो तुम्ही घ्या, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काहीही प्ले अराउंड करू शकता. मग ते हॉल लिव्हिंग रूम मध्ये पण एनीवेअर तुम्ही लिव्हिंग रूम लावा, बेडरूम लावा, कुठेही लावा, सेफेस्ट आहे. जास्त तुम्हाला काम करायची गरजच नाही. मग त्याच्या अगेन्स्ट तुम्ही एक टेबल लॅम्प आणून ठेवा की ब्युटिफुल. आता जसं आपण म्हटलं एलिमेंट ऍड करायचे आहेत, टेबल लॅम्प, टॉल लॅम्प्स असतात, किती छान छान मिळतात. आता आपण म्हणजे गुगल पण करतो तर बघा, लिव्हिंग रूम मध्ये, बेडरूम्स मध्ये असे टॉल आर्चेस वाले ऍड ऑन करतात. सो दॅट ऍड्स द ब्युटिफिकेशन ना. सो दॅट ऑल्सो यू कॅन यूज. आता इट डिपेंड्स ऑन साईज ऑल्सो. म्हणजे तुमच्या बेडरूममध्ये साईज किती आहे. आता माझे काही क्लायंट्स आहेत त्यांची बेडरूम म्हणजे लिटरली ह्यूज मास, म्हणजे एखाद्याचा फ्लॅट असेल एवढी मोठी बेडरूम. सो मग इन दॅट केस मग आम्ही काय करतो, बेड आला, साईड टेबल आला, मग तिथे सोफा सिटिंग, छोटा कॉफी टेबल ॲड करतो. टी व्ही युनिट तर असतंच त्यांचं. वॉक इन वॉर्डरोब्स असतात मग त्यांचे, जे टॉयलेटला अटॅच्ड असतात. सो इट गिव्स अ लक्झुरियस लुक. अगेन ॲज आय टोल्ड यू की इट डिपेंड्स ऑन द साईज ऑफ द बेडरूम. आणि बेड साईज ऑल्सो मॅटर्स, कारण कोणाची इट डिपेंड्स ऑन हाईट. कोणाची हाईट 6 फीट आहे, 6 फीट 6 इंचेस आहे, मग त्यांना लेंथ वाईज बेड मोठा लागतो. सो तो पण ऑक्युपन्सी मग जास्त क्रिएट करते. सो हाऊ इट रन्स, इट डिपेंड्स ऑन एस्थेटिक्स. की ते बघितल्यावर मग आम्ही सांगू शकतो की काय करायला पाहिजे एक्झॅक्टली. आणि त्यानंतर लहान मुलांची जी बेडरूम असते ती, त्याच्यामध्ये तर खूप गोष्टी आपण प्ले करू शकतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सगळ्यात आधी आपण काय करायला पाहिजे की जे आता इंटिरियर वाईज जर विचार केला तर एजेस लागले नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, एजेस म्हणजे आता फॉर एक्झाम्पल फर्निचर पीसेस जे असतात ना, तर त्याचे जे कॉर्नर्स असतात ते सॉफ्ट असले पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि इट डिपेंड्स ऑन अगेन एज. आता तो मुलगा किंवा मुलगी हे कोणत्या एज ग्रुपचे आहेत. आता जर लहान असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 to 10 इयर्समध्ये मग त्यांना प्ले एरिया लागतो. सो प्ले एरिया इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. तो आणि छोटासा स्टडी टेबल आणि वॉर्डरोब आणि टॉय एरिया, जिथे त्यांचे सगळे टॉयज गेले पाहिजे आतमध्ये, म्हणजे मेसी नाही दिसलं पाहिजे. सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग विच मदर्स शुड कन्सिडर. की आयांना या गोष्टी मिनिमल लागतात. म्हणजे ॲज अ मदर ऑल्सो आय नो हाऊ टू डील विथ, कारण मुलं इतके पसारा घालतात आणि ते मेंटेन करणं. आणि
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शटर्स असले पाहिजे. जेवढं तुम्ही ओपन शेल्फ आणि ब्युटिफाय करायला जाल ना तेवढे धूळ साठते. आणि लहान मुलांना ते हायजीनच्या दृष्टीने सुद्धा इट्स नॉट अ गुड थिंग. सो इट्स बेटर जेवढे क्लोज्ड तुमचे युनिट्स असतील, स्टोरेजेस असतील ना, ते जास्त त्यांना हेल्पफुल राहतं की आईला सुद्धा ते क्लिनिंगसाठी प्रॉब्लेम क्रिएट करत नाही. हो, कारण त्याच्यामुळे जास्त पसारा होतो. हो, तुम्ही किती भारी सजवलं तरी लहान मुलं असलं तर हो, पसारा, हायजीन हे खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट असतात. जे मटेरियल सुद्धा जे वापरलेले आहे, आता फॉर एक्झाम्पल लॅमिनेट्स काय वापरलेले आहेत, कर्टन्स ऑल्सो काय वापरलेले आहेत, ते सुद्धा मॅटर करतं. कारण मुलं जेव्हा झोपतात, आता आपण एअरबॉर्न डिसीजेस कितीतरी बघतो. सो ते क्लीनलीनेस आणि कलर्स, कारण मुलांच्या सायकोलॉजिकली खूप इफेक्ट पडतात कलर्सचा. सो तो सुद्धा आम्ही कन्सिडर करतो की कोणत्या एज ग्रुपचा मुलगा आहे. आता जर 5 to 10 years ओल्ड असेल तो प्लेफुल असतो. 10 to 15 किंवा 18 yearsचे असतात ना, तर ते थोडे विजनरी असतात. म्हणजे ते खूप त्यांना एक्सपोजर असतात. आता सोशल मीडियामुळे खूप मुलांना एक्सपोजर आहे. सो त्यांचा माइंडसेट कुठे स्टेबल राहील या गोष्टी सुद्धा कन्सिडर केल्या जातात व्हाईल डिसाइडिंग द कलर ऑफ द बेडरूम, इन विच डिरेक्शन वी शुड डू द कलरिंग. किंवा वॉलपेपरमध्ये सुद्धा जर आपण एखादा भिंत वॉलपेपर केली फॉर एक्झाम्पल फॉर ब्युटिफिकेशन, सो ती काय असायला पाहिजे की मुलाच्या माइंडसेटवर काय परिणाम होईल हे सुद्धा आम्ही विचार करतो. असं रँडम काहीही, हां ठीक आहे स्पेसशिपची थीम, स्पेसशिपची, हा मुलगा जर स्पेसशिपची थीम, हा किती वर्ष, 1 वर्ष 2 वर्ष, जशी मुलं मोठी होतात तसं त्यांचा माइंडसेट चेंज होतो. सो डिझाईन करताना आम्हाला असं डिझाईन करावं लागतं किंवा असे स्टायलिस्ट सुद्धा अशा गोष्टी ॲड करतात की जे लॉंग टर्म त्यांना लॉंग टर्म पाहिजे. एक्झॅक्टली, लॉंग टर्म. किती वर्ष ना. आणि ते मग कसं असतं, आज नाही म्हटलं तरी इंटिरियर करणं म्हणजे इट्स अन एक्सपेन्स, राईट. भलेही तुम्ही तुमच्या लक्झरीसाठी करता आहे किंवा तुमच्या सोयीसाठी करताय, पण यू आर इन्व्हेस्टिंग दॅट मनी. सो इन्व्हेस्ट केलेला मनी हा तुम्हाला पुढे पण कामी आला पाहिजे. असं नाही की बाबा मी आता हे केलं 4 वर्षानंतर तुम्हाला उपयोगी नाही पडणार, इट वॉन्ट वर्क ना. असं नसायला पाहिजे, राईट. इट शुड बी लॉंग टर्म. सो मटेरियल सिलेक्शन या गोष्टी थॉट प्रोसेसने केल्या जातात. अशा ब्लाइंडली केल्या नाही जात की हां माझ्या मुलाला आत्ता हे आवडतंय, हां मग इन दॅट केस आम्ही काय करतो की नाही मला मिकी माऊस पाहिजेलच फॉर एक्झाम्पल, मग इन दॅट केस मग मी काय करणार, मी वॉलपेपरमध्ये देणार त्याला. सो दॅट 4 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर कंटाळा आला ना, तो वॉलपेपर काढून टाकणार, मी तिथे दुसरा सेटल करणार. म्हणजे इझी टू चेंजिंग थिंग्समध्ये मी या गोष्टी इन्कॉर्पोरेट करणार. कारण ते पण महत्वाचं आहे ना, आपण जर एवढे पैसे इन्व्हेस्ट करतोय तर मग त्याचं त्या हिशोबाने ते झालं 100%. आणि मुलं पण खुश राहिली पाहिजे. ते पण आहे, हॅपीनेस त्यांचा पण आहे ना. आज शेवटी त्यांना पण छान वाटलं पाहिजे. आज त्यांचे फ्रेंड्स येणार, सो दे विल शो ऑफ की नाही माझी बेडरूम बघा म्हणून. सो तो हॅपीनेस त्यांनाही मिळाला पाहिजे आणि आपण पण जे इन्व्हेस्ट केलेला मनी आहे तो पण आपल्याला पुढपर्यंत कामी आला पाहिजे. व्हॉट आय मीन टू से. सो आम्ही या गोष्टी 100% या गोष्टी विचार करतो. असं नाहीये की इंटिरियर्स केलं की वाव आता पुरतं फोटोजेनिक, वाव फोटोजमध्ये छान दिसतंय, आपला एक प्रोजेक्ट झाला. नो, लॉंग टर्ममध्ये. बिकॉज आतापर्यंत आज 18 इयर्समध्ये जे माझे क्लायंट्स जुळलेले आहेत ना, ते त्याच्यामुळे जुळलेत की बिकॉज त्यांना माहिती आहे की येस म्हणजे आम्ही जे इन्व्हेस्ट करतो आहे तो पैसा आमचा 100% जॅस्मिन नीट यूज करणार आहे, त्याचा वेस्ट नाही होणार किंवा या गोष्टी नंतर वेस्ट नाही जाणार. दॅट्स द आस्पेक्ट्स. ओके, आता आपण थोडंसं इंटिरियर डिझायनिंग बद्दल पण बोलूयात की अशा कुठल्या मिस्टेक्स आहेत की नॉर्मली आजकाल लोक करतात किंवा ट्रेंड्सला धरून करायला जातात किंवा असं काहीतरी. सो सी इंटिरियर्समध्ये ना लाइटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता काय झालेलं, आता जे आधी आपण ट्यूबलाईट्स वगैरे लावायचो, सो आता तो कॉन्सेप्ट नाही राहिलेला. आपण मिनिमम ह्याच्यात सुद्धा आता तुम्हाला सांगू का, सरफेस लाईट्स पण मिळतात मार्केटमध्ये. किंवा जर फॉल सिलिंग करायचं असेल तर मिनिमम 4 इंचेसमध्ये सुद्धा तुम्ही फॉल सिलिंग करू शकता, जिथे तुमची हाईट कॉम्प्रोमाइज नाही होत. पण त्या 4 इंचामध्ये तुम्ही आजकाल जे ट्रॅक लाईट्स आलेत म्हणा किंवा स्ट्रिप लाईट आले आहेत, कोव लाईट, COB आलेत, तर हे तुम्ही किती अंतरावर, आता हे डिझायनर डिसाईड करतो. त्यांच्याकडे काही कॅल्क्युलेशन्स असतात की तुमचा जर एरिया आहे त्या एरियामध्ये किती लाईट पाहिजे, 4 पाहिजे, 6 पाहिजे, कुठे आपल्याला एक 1 वॉटचे पण आपल्याला लावायचे असतात जिथे ती वॉल हायलाईट करायची असते. सो लाईट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. जर तुमचे लाईटिंग नीट नसेल मग तुम्ही 1.5 लाखाचा सोफा आणा, 4 लाखाचा सोफा आणा किंवा 50,000चा सोफा आणा. जर तुमचं लाईट परफेक्ट असेल तो 50,000चा सोफासुद्धा लक्झरी लुक देणार
आणि 1.5 लाखाचा असेल, जर लाइटिंग नसेल नीट तर मग तो वेस्ट आहे. ओके. येणारच नाही लुक. सो फॉल सिलिंग अँड लाइटिंग प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मग खालचं तर ते लूज फर्निचर आहे रे, म्हणजे ते काय, ते मला आता नाही आवडलं, मी चेंज केलं, हे आलं, पण दीज आर द थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट विच गिव्स दॅट इफेक्ट, वाव इफेक्ट आपण जे म्हणतो ना, दॅट इज बिकॉज ऑफ लाईट अँड फॉल सिलिंग. ओके. इंटिरियर आपण करतो बरोबर, पण एकच थीम विचारात घेऊन आपण करतो, पण वर्षभर वेगवेगळे सीझन्स असतात. करेक्ट. उन्हाळा असतो, हिवाळा असतो, पावसाळा असतो, तर त्याला धरून पण आपण काही चेंजेस करू शकतो का समजा? हो, करू शकतो ना. मग इन दॅट केस काय करायचं की आता फॉर एक्झाम्पल जसं मी सांगितलं, व्हाईट इज द सेफेस्ट कलर. जर तुमचे वॉल्स व्हाईट असतील, तुम्ही फर्निचरमध्ये प्ले करत असतात, आय एम टॉकिंग अबाउट इंटिरियर स्टायलिंग. इंटिरियर डिझायनिंग इज अ टोटल डिफरंट ॲस्पेक्ट. जिथे इंटिरियर डिझायनिंगमध्ये कसं तुम्ही पॅनल्स करता आणि ब्युटिफिकेशन, दॅट इज अ टोटल डिफरंट ॲस्पेक्ट. आय एम टॉकिंग अबाउट इंटिरियर स्टायलिंग. जर तुमचं घर पूर्ण व्हाईट आहे, ठीक आहे, जस्ट मॉर्निंग ग्लोरी आय सेड, वॉल्स व्हाईट आहे, सो इन दॅट केस जर वॉल्स व्हाईट असतील, समर्समध्ये इट विल गिव्ह यू अ कूलिंग इफेक्ट. मग तुम्ही टॉप फ्लोअरला राहा किंवा खालच्या फ्लोअरला राहा, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग असं आहे की जर तुम्ही बघितलं रेनी सीझनमध्ये तर दमट वातावरण असतं, राईट. सो इन दॅट केस दमट वातावरणामध्ये सुद्धा व्हाईट कलर जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे ग्रीन कुशन्स ॲड करा, ग्रीन कलर्स ॲड करा, इट विल अपलिफ्ट. बरोबर. सेकंड थिंग, विंटर्समध्ये जर तुम्ही बघाल तर अंधार असतो थोडासा, राईट, कारण सूर्यप्रकाश पण कमी असतो, थोडं थंड असतं. सो इन दॅट केस तुम्ही गोल्ड्स ॲड करा, गोल्ड, बेज, येलो कलरचे कुशन कवर्स, ॲक्सेंट कवर्स. सो तुम्ही हे अकॉर्डिंग टू 3 महिन्यानंतर तुम्ही थोडंसं लुक चेंज करायला हे करा ना तुम्ही. ओके, म्हणजे कुशन कवर्स चेंज करा. हां, बेस म्हणजे काय, भिंत तुमची व्हाईट असेल, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जर सोफा बेज कलरचा घेतला, एक्झाम्पल सोफा बेज कलर किंवा सोफा ग्रे कलरचा घ्या, सो त्याच्यावर तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे कुशन्स ॲड करू शकता ना. बरोबर. सो एव्हरी सीझनचे तुम्ही त्या रंगाचे, आवडीच्या रंगाचे तुम्ही घेऊन ठेवा, सेट्स घेऊन ठेवा. बरोबर. मग एव्हरी 3 months यू कॅन चेंज दॅट. बरोबर. अल्टिमेटली इट विल गिव्ह यू, म्हणजे तेच घर पण नाही वाटणार, जेव्हा गेस्ट येतील तेव्हाही वाटेल की वाव यार, म्हणजे एव्हरी टाइम वेन एव्हर आय एम कमिंग, मी केव्हाही येते तर इथे छान वेगळंच वाटतंय. सो दीज थिंग्स मॅटर. स्मॉल थिंग्स आहेत पण या गोष्टी ॲड ऑन करतात. ओके. आणि जसं आता तू सोफ्याबद्दल सांगितलंस तर त्याचं काही सांग ना व्यवस्थित, की कुठल्या कलरचा असला पाहिजे, कारण त्यात पण बरंच कन्फ्युजन असतं की कलर शेड आता कसं असतं माहितीये का, सोफा जो आहे आता 3+ सिंगल सीटर किंवा 3 सीटर + 2 सीटर असे असतात. आता अगेन इट डिपेंड्स ऑन तुमच्या लिव्हिंग रूमचा साईज किती आहे. आता जर एवढं असेल, हा सेट झाला आपल्या सोफ्याचा, ह्याच्यासोबत आपण अजून ॲड ऑन ॲक्सेंट चेअर्स पण घेऊ शकतो, पण साईज अकॉर्डिंग. सो आता सगळ्यात सेफर साईड इज बेज कलर सोफा, कारण तो सॉफ्ट आहे, वेलकमिंग आहे, म्हणजे गेस्ट आल्यावर इट फील्स गुड. अगदीच जर तुम्हाला ऑफ बीट जायचं असेल तर यू कॅन गो फॉर ग्रीन, डार्क ग्रीन, बॉटल ग्रीन, तो पण सुंदर दिसतो. ब्लू नाही रेकमेंड करणार मी, कारण ते मग कलर स्टक होऊन जातो. कारण ग्रीन सोबत सुद्धा तुम्ही खूप ऑप्शन्स क्रिएट करू शकता, म्हणजे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही बेज कलरचे कुशन्स ठेवा, इट लुक्स ब्युटिफुल. सेंटर टेबल जो आहे तो तुम्ही थोडासा स्टोन टॉपवाला घ्या. स्टोन टॉपवाला घेतला की तो पण एलिव्हेट करणार, तो रिचनेस क्रिएट करणार विथ गोल्डन लेग्स. गोल्ड कलरचं त्यांचे जे हार्डवेअर्स आहेत ना, म्हणजे सोफ्याचे पाय म्हणा किंवा सेंटर टेबलचे पाय, तर ते गोल्डन कलरमध्ये घ्या, गोल्डन मेटलमध्ये. सो अल्टिमेटली ते लक्झुरी ॲड करतं. हे जर तुम्ही वुडन वगैरे घ्याल ना तर इट वोंट लुक गुड. सो ती एक गोष्ट ट्रिक असते. ही ट्रिक आहे की ज्याने तुमचं एलिव्हेट करू शकता तुम्ही. ओके. आता थोडंसं डेकोर आयटम्स बद्दल बोलूयात आपण, की कधी कधी काय होतं की आपण करायला जातो काय एक, पण होतं काय वेगळंच, कारण ऑप्शन्स भरपूर आहेत. राईट. मिनिमम तुम्हाला लिव्हिंग रूममध्ये काय पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं सेंटर टेबलच्या वर एक छान प्लेट्स पाहिजे, डिझायनर प्लेट्स, त्याच्यामध्ये ठेवायला आयटम्स, जसं मी सांगितलं सेंटेड कॅन्डल्स म्हणा किंवा ब्युटिफुल फ्लावर्स. आता रेडीमेड खूप छान छान फ्लावर्स येतात, ते ठेवायचे. लेग्स त्याची गोल्डन असले पाहिजे. त्याच्या खाली सगळ्यात महत्त्वाचा रग असला पाहिजे. ओके. रग असेल तर ते लक्झुरी ॲड करतं.
महत्वाचा आहे तो बरोबर. पार्ट. भले तुम्ही रोज नका ठेवू, कारण मला माहिती आहे की ते क्लिनलीनेसचा इश्यू होतो, पण जेव्हा गेस्ट येतात ना ॲटलिस्ट तेव्हा तुम्ही आता रगचे पण साईजेस वेगवेगळे असतात. हां. तुमच्या जे सीटिंग अरेंजमेंट आहे त्याचा साईज तुम्ही प्रॉपर मेजर करा ओके. आणि त्या मेजर करून मग तेवढ्याच साईजचा तुम्ही रग घ्या. कारण कधी कधी काय होतं की क्लायंट जातात, विकत घेतात आवडला म्हणून, पण जेव्हा ते टाकतात ना तर तो सेंटर टेबलच्या पुरतच असतो, बरोबर, छोटा होऊन जातो किंवा अगदीच मोठं. हां, सो ते सायझेस कन्सिडर करून विकत घेणं हे गरजेचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्लांटर्स ॲड करा, ग्रीन खूप इम्पॉर्टंट आहे. टॉल तुम्ही लॅम्प्स घेऊ शकता, वेगवेगळ्या साईजचे लॅम्प्स येतात. एका कॉर्नरला आता सीटिंग आहे तुमचं, सोफा सीटिंग, एका कॉर्नरला साईड टेबल ठेवला, एका कॉर्नरला तुम्ही टॉल लॅम्प ठेवा, मस्त दिसतं ते. बरोबर. ॲड ऑन करतं ना, स्टायलिंग ॲड ऑन करतं. जसं तुम्ही सांगितलं की सोफ्याची बॅक वॉल आहे तर त्या ठिकाणी तुम्ही आर्टिफॅक्ट ॲड करा. ओके. सो दीज आर द इम्पॉर्टंट, म्हणजे हे बेसिक्स आहेत जे लिव्हिंग रूममध्ये पाहिजे. रग्स झाले, कुशन कव्हर्स वेगवेगळ्या कलर्सचे हवे. पेंटिंग्स वगैरे त्याबद्दल काही सांगू शकतेस? पेंटिंग्सची आता हे इट डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल चॉईसेस. कारण पेंटिंग एक्झॅक्टली, सो त्याच्यावर मी आत्ता काही नाही सांगू शकत. बट येस, जेव्हा मी विकत घ्यायला जातो, क्लायंटला जे आवडेल ना ते जर आमच्या डिझायनिंगमध्ये जर बसत असेल तर आम्ही ते विकत घेतो, नाही तर वी वोंट सजेस्ट दॅम. कारण ते पण एक्सपेन्सिव्ह येतात पेंटिंग्स, असे चिपर ऑप्शन नाही आहेत. आणि जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता त्यावेळेस ते असं असतं ना की कोणाची पेंटिंग आहे ते विचारलं जातं. आर्टिफॅक्ट बद्दल एवढं विचारलं जात नाही. दॅट इज द इझियर ऑप्शन रादर दॅन गोइंग विथ पेंटिंगपेक्षा आपण या साईडला जाऊ शकतो. हां, राईट. आणि पेंटिंग्स पण तुम्हाला सांगू का कसं असतं की इट इज अगेन रिलेटेड टू वास्तू ऑल्सो. काही काही दिशेला काही काही पेंटिंग्स चालत नाही. ओके. सो तो पण आस्पेक्ट आम्हाला बघायला लागतो की नाही ठीक आहे. एखादे क्लायंट असतात की ज्यांच्याकडे कलेक्शन असतं खूप पेंटिंग्सचं, ते जग दुनिया फिरलेले असतात आणि त्यांच्याकडे ते म्हणतात जॅस्मिन हे वापर. पण मग ते आम्ही स्टडी करतो की आमच्याकडे कोणती वॉल आहे, कुठे आहे आणि मग ते कसं ॲडजस्ट करायचं त्या ठिकाणी. सो वी वर्क लाईक दॅट. तर जॅस्मिन, तू एकाच पॉडकास्टमध्ये बऱ्याच सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि एकदम व्यवस्थित सिम्पल लँग्वेजमध्ये सगळं काही समजून सांगितलं आहे. पण तरी पण एक शेवटचा क्वेश्चन मला तुला विचारायचा आहे, कारण आपली जी ऑडियन्स आहे ती मेजॉरिटी फिमेल्स पण आहेत, म्हणजे महिला आहेत. तर त्यांना अशा काही टिप्स दे ना की ते समजा इंटिरियर डिझायनरची गरज न पडता स्वतः पण काहीतरी चेंजेस करू शकतील समजा घरामध्ये लक्झुरियस लुक मिळवायसाठी. समजा सगळ्यात आधी जसं मी सांगितलं, जेव्हा तुम्ही कर्टन्स विकत घेता तर आवर्जून मी म्हणेल की तुम्ही लाईटर शेड्स घ्या. बेज ब्राउन्समध्ये जा, ते ॲड ऑन करतील लक्झुरियस लुक. सोफा जो तुम्ही विकत घेता त्याच्यावर जे थ्रो कुशन्स आहेत तर ते तुम्ही छान वेगवेगळ्या रंगाचे घ्या. इट विल लुक ॲड ऑन, म्हणजे त्याने लक्झुरियस लुक अल्टिमेटली ॲड ऑन होईल. जसं सांगितलं की सेंटर पीसेस, वासेस. आता आपलं कधी कधी काय होतं, आज मिडल क्लास फॅमिली जी आहे ती एवढं एक्सपेन्स नाही करू शकत. सो तुम्हाला सगळ्यात बेस्ट इज की ॲमेझॉनवर खरंच खूप छान छान आयटम्स आहेत. तुम्ही थोडासा रिसर्च केला ना, मी स्वतः विकत घेतलेत. हो, बिकॉज 200-300 मध्ये हेच मी जर स्टोअरला विकत घ्यायला गेले ना तर हे एक्सपेन्स, कारण त्यांचं नाही म्हटलं तरी त्यांचं स्टोअरचं जे एक्सपेन्स असतो तो काढतातच ते. सो द बेस्ट थिंग इज गो टू ॲमेझॉन. ॲमेझॉनवर सरळ गुगल सर्च करा की डिफरंट काइंड ऑफ वासेस, फ्लावर पॉट्स, जे काही तुम्हाला इझी लँग्वेज असेल ते सर्च करा. यू विल गेट सो मेनी आयडियाज. ब्युटिफुल लाईट फिटिंग्स, हँगिंग लाईट्स ॲड करा तुम्ही. हँगिंग लाईट्सने सुद्धा ब्युटिफुल इफेक्ट येऊ शकतो. या रग्स जसं सांगितलं मी, थ्रोज, बेडरूममध्ये तुमचे कुशन्स, त्या बेडवरचा रनर हा मॅचिंग असला पाहिजे. या गोष्टी ज्या ॲड ऑन असतात ना याने खूप छान लुक येतो. या बेसिक्स असतात. थोडंसं तुम्ही जर पिंटरेस्टवर रिसर्च जरी केला ना, थोडेसे म्हणजे टॅग्स टाकून, तरी तुम्हाला खूप वेगवेगळे ऑप्शन्स येतात. फक्त एवढं आहे की आता आपले बेडरूम साईजेस जसे दिवस चालले तसे छोटे छोटे होत चालले. सो मिनिमलिस्टिक आपलं घर क्लटर फ्री ठेवा. क्लटर अजिबात नसायला नको. जेवढ्या गोष्टी आत ठेवता येतील तेवढ्या क्लोज ह्याच्यात ठेवा, म्हणजे धुळीचा, कारण आता कसं झालंय की विमेन अँड मेन बोथ आर वर्किंग. आता फार कमी अशा गृहिणी आहेत ज्या घरात राहतात, दोघी काम करणारी आहे. पण जी विमेन असते तिला थोडंसं आवरावं लागतं. सो तिला जेवढं, आता आम्ही इंटिरियर्समध्ये सुद्धा जेवढं सिम्पल मिनिमलिस्टिक देतो की बाबा त्या बाईला स्ट्रेस नाही झाला पाहिजे की यार मी इंटिरियर केलेलं आहे आणि मी हे मेंटेन कसं करू, तो स्ट्रेस आम्ही देत नाही. इतकं मिनिमलिस्टिक. आणि इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की थोडंसं जरी झटकलं तरी ते क्लीन झालं पाहिजे. सो मेंटेनन्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट.
बरोबर आहे ना, कारण इंटिरियर्स करताना आपण करून टाकतो, बट ते आफ्टरवर्ड्स लोकांना मेंटेन करता येत नाही. म्हणजे तुम्ही दर 3 महिन्याने जरी जाऊन बघितलं ना घर, तर ते मेस्ट असतं. कारण तुम्ही करताना तर खूप छान हे ऍड कर, ते ऍड कर, लेयर्स ऍड कर, वॉलवर लेयर्स ऍड कर, पण ते क्लीन कसं करणार, हा थॉटच नसतो. एक्झॅक्टली, हा थॉटच नाही आहे. फॉल सिलिंगमध्ये वेगवेगळे लेवल्स करतात. आज नाही म्हटलं तरी तिथे माहितीये कधी कधी तर फॉल सिलिंगमध्ये आतमध्ये किडे लपवून बसतात. म्हणजे आता बोलायला नको हे, पण दीज आर द रिअल प्रॉब्लेम्स विच पीपल फेस जेव्हा इंटिरियर्स करतात. हे इंटिरियर करणारा करून तर देतो, पण नंतर मग जे राहणारे असतात त्या बिचारांना थोडंसं सफर करावं लागतं. सो दीज थिंग्स हे कन्सिडर केलं पाहिजे ॲज अ डिझायनर ऑल्सो. बरोबर, म्हणजे आधीच ती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की यार आपण करतो तर आहे, पण ते आपल्याला मेंटेन पण करावं लागणार. क्लायंटला सुद्धा कळलं पाहिजे की आपण जी डिझाईन अप्रूव्ह करतोय, कारण डिझायनरचं काम आहे डिझाईन द्यायला, पण जी आपण डिझाईन अप्रूव्ह करतोय ती आपल्याकडून मेंटेन होईल का, हे सुद्धा क्लायंटने सुद्धा कन्सिडर करायला. ते क्लीन तरी झालं पाहिजे टाइम टू टाइम, त्यात एकदम असं धूळ वगैरे, कारण होतेच नाही म्हटलं तरी ते सगळ्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे पुण्यामध्ये, तुम्ही म्हणाल तर सगळ्या ठिकाणी धूळ येतेच ना. सो ते एक आहे. आणि जेव्हा दोघंही नवरा बायको वर्किंगवाले असतात ना, तर त्यांना तर अजून डिफिकल्ट जातं. सो अशा वर्किंग क्लासला खूप छान सुटसुटीत घर करून देणं हे एक चॅलेंज असतं ॲज अ डिझायनर ऑल्सो. बिकॉज नाही म्हटलं तरी त्यांचे चॉईसेस, त्यांच्या आवडीनिवडी या पण आपल्याला बघायला पाहिजे, राईट. बरोबर. सो अगदीच फक्त डिझाईन आणि ठोकळ्या पद्धती करून नाही चालत. सो मिनिमलिस्टिकमध्ये किती छान आपण डिझाईन देऊ शकतो, दिस इज आर कॉन्सेप्ट विथ होल्डिंग द इमोशन्स. कारण नाही म्हटलं तरी घर एक इमोशन आहे, राईट. बरोबर. आणि त्या इमोशन्समध्ये आज जर बाई डिझाईन करते, आपण बायकांना म्हणतो पुरुषांना सुद्धा खूप छान डेकोर करायची हाऊस असते, माहितीये तुम्हाला, खूप हाऊस असते. की ते माणसं सुद्धा की जेव्हा ते आज फिरतीवर असतील किंवा बाहेर गेले की नाही हे आपल्या घरी छान दिसेल घेऊन येतात, आवडीने आणतात. वाय, बिकॉज आपलं कुठेतरी इमोशन जोडलेलं आहे त्या ठिकाणी. सो ते इमोशन्स नीट पोर्ट्रे करणं हे आमचा टास्क असतो. की समोरच्याची आज पर्सनॅलिटी, आज तुम्ही एखाद्याच्या घरात जातात तर ते कसं रिफ्लेक्ट, त्यातूनच कळतं ना की आपण जज करतात आजकाल लोक, जज करतात की तुम्ही तुमचं घर कसं आहे, कारण तो व्यक्तीची जी पर्सनॅलिटी असेल ती रिफ्लेक्ट होते तुमच्या घरामध्ये. सो इट इज अन इमोशन, आणि ते इमोशन तुम्ही कसं पोर्ट्रे करता, दॅट इज अ टास्क फॉर इंटिरियर डिझायनर अँड अ स्टायलिस्ट. सो ते तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कोणाला हायर करताय, की त्याला तेवढं नॉलेज आहे का, तेवढं एक्सपिरियन्स आहे का, तेवढं त्या व्यक्तीला अनुभव आहे का, की बाबा ह्याने एवढी कामं केलेली आहेत का, तरच तुम्हाला ते मिळू शकतं. बरोबर आहे, कारण पैसा महत्वाचा आहे ना आपला. एक्झॅक्टली, एवढं म्हणजे आज इंटिरियर डिझायनिंग जर करायची असले एखाद्या घराचे तर खूपच पैसे लागतात. हो, 100%. आणि जेव्हा माणूस एवढा इन्व्हेस्ट करतो ना, कुठेतरी तुमचे इमोशन्स जोडलेले असतात, आणि थोडं जरी ते डॅमेज झालं ना, यू फील हर्ट, यू फील बॅड. मग ते काय होतं अल्टिमेटली, मग ते बॅड वाईब्स आणि गोष्टी मग ते नीट, कारण ते राहायचं असतं ना आपल्याला त्या घरात, दुसऱ्याचं थोडी घर आहे. तुमचं जो व्यक्ती तिथे राहणारा आहे त्याच्या आवडीनिवडी, त्याला आवडणाऱ्या वाईब्स या खूप महत्त्वाच्या आहे कन्सिडर करताना. पण तुम्हाला तसा इंटिरियर डिझायनर आणि स्टायलिस्ट मिळाला पाहिजे, आणि मिळेल. तू तर आहेस, एक ऑप्शन तू तर आहेस. आपण तुझ्या ज्या काही लिंक्स असतील त्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये पिन करून टाकू, की म्हणजे ज्यांना तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल ते डायरेक्टली तुला कॉन्टॅक्ट करू शकतील. येस, तर थँक्यू सो मच जॅस्मिन की तू आलीस इतके लांबून आणि आमच्या ऑडियन्ससाठी एवढं छान वंडरफुल पॉडकास्ट दिला. कारण नाही सांगत कोणी एवढ्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये नाही सांगत, आणि तू एक्सपर्ट आहे म्हणून तू व्यवस्थित सगळं काही समजून सांगितलंस. इव्हन आय एम थँकफुल टू यू की तुम्ही मला इन्व्हाइट केलं ऑनेस्टली, किंवा म्हणजे मी खूप गोष्टी अशा सांगू शकले. अँड दिस इज माय फर्स्ट पॉडकास्ट, सो मी कधी अशी एवढी एक्सप्रेसिव्ह सांगू शकले नाही कधी, अँड आय एम ऑल्सो रिअली फिलिंग गुड ओव्हर हिअर. आणि खरं तर ते गरजेचं आहे बरं का. या 100%, की म्हणजे लोकांना पण जर कळायला लागलं ना की अरे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, किंवा या गोष्टी चेक केल्या पाहिजे, तर ते तरी करतील म्हणजे ऍटलिस्ट, आणि त्यांचे पैसे वाचतील. 100%. येस, कारण पैसे वाचून पण माणूस श्रीमंत होऊ शकतो. हो, ऑब्व्हियसली 100%. आणि तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता ना, त्या वास्तूची वाईब्स कशी आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्ही हॅपी राहाल तर तुमच्याकडे अल्टिमेटली अबंडन्स, प्रॉस्पॅरिटी ही 100% येते. सो दॅट मॅटर्स अ लॉट. ओके, तर थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू सो मच. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, आणि तुमच्या जवळचे जे काही महत्त्वाचे लोक आहेत त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण तुमच्या एक व्हिडिओ शेअर केल्याने समोरच्याचे पैसे वाचू शकतात,
त्याचं आयुष्य वाचू शकतं. कारण आजकाल पैसे खूप म्हणजे मेहनतीने आपण कमवत असतो आणि ते कुठल्याही अशा मोठ्या प्रोजेक्टमध्ये आपण घालवून टाकतो आणि नंतर पस्तावा करत बसतो. म्हणून खरंच तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुमचे जे काही जवळचे लोक असतात त्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.